हाय, काल आम्ही गेलो होतो उरणला. उरणच्या फिश मार्केट मधून बघा मी किती मच्छी आणली आहे स्टोअर करण्यासाठी. तर हे आहेत पापलेट. पापलेट पण किती मोठे मोठे आहेत. आणि हलवा पण मोठे आहेत. त्याच्यासोबत दिलाय एक बांगडा. आणि हे आहे कुपा मच्छी आहे. छान असं कटिंग करून पण घेतलंय त्यांच्याकडूनच. चांगलं कटिंग करतात. आणि टायगर प्रॉन्स पण घेतले. थोडेसे आहेत रावस पण घेतले होते काल आम्ही, ते खाल्ले. तिकडे किलोवरती मिळतात. आता मी हे सगळं स्टोअर करून ठेवते बघा पाण्यामध्ये. पूर्ण मच्छी अशी पाण्यामध्ये बुडेल एवढं मी पाणी घेतलंय डब्यामध्ये. म्हणजे मच्छीला डायरेक्ट बर्फ लागत नाही आणि ती एकदम ताजी राहते. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण मेल्ट करून घेऊ शकतो. हे ठेवते पापलेट. आणि हलवा एकाच डब्यात भरून ठेवते मी. सगळी फ्रेश मच्छी आहे बोटीवरची. त्यामुळे हे स्टोअर करून पूर्ण बुडेल एवढं मी पाणी ठेवते त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सुद्धा पाणी भरते. असे मी सगळ्या डब्यांमध्ये पाणी भरते. सगळं मी पाण्यामध्ये भरते. मध्ये पण पाणी. असं केल्याने मच्छी पण चांगली राहते फ्रेश. आणि मच्छीला डायरेक्ट बर्फ नाही लागत. हे रावस आणि बांगडा मी एका छोट्या डब्यामध्ये भरून घेतले. आधीची सुद्धा मच्छी आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये आहेत बोंबील. चला आता मी सगळं बर्फ झाला फ्रीज मध्ये ठेवून घेते. हे सगळं मी असे डबे लावून घेतले व्यवस्थित. कसं वाटलं सगळी मच्छी. थोडंसं ते पण ठेवून घेते. तोपर्यंत आता बाय.